ते आम्ही 10 ते 15 जे क्वेश्चन्स आहेत त्या पायथागोरस थेरमचे ते आम्ही सॉर्ट करतो बाजूला, आणि त्या विद्यार्थ्याला दुपारच्या सेशन मध्ये, सकाळी जी थेरॉटिकल आमचे टीचर्स विद्यार्थ्यांना समजावून सांगतात ते थेरम, आणि त्याच्यावरचे जे काय ऍप्लिकेशन असतील ते 1 ते 2 सोडवून देतात. त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांना आयडिया येते की त्या क्वेश्चन्स कसे येतात ते. त्याच्यानंतर काय करतो, दुपारी मी सांगितलेलं की प्रीवियस इयर्सचे जे काही क्वेश्चन्स असतात ते अंदाजे 10 ते 15 क्वेश्चन्स एका बीटवर असतात पडलेले आहेत आतापर्यंत. त्या बीट जे सकाळी शिकवलेले बीट आहे त्याच बीटवर आम्ही डेली प्रॅक्टिस पेपर या नावाने विद्यार्थ्यांना देतो. 3 ते 5 ही जी टायमिंग ठेवलेला आहे हा क्रुशियल टाइम आहे डीपीपीचा. आम्ही लातूरमध्ये बघत असताना आम्हाला लक्षात आलेलं आहे की सगळ्यात हा रिझल्ट ओरिएंटेड पार्ट आहे. त्याच्यामध्ये ते क्वेश्चन्स आम्ही विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी क्लासमध्ये देतो, आणि त्या ठिकाणी आम्ही टीचर्स अवेलेबल असतो. त्याच्यातला आमचा प्रयत्न, विद्यार्थ्यांना पुस्तक बाजूला असतं, ते पेपर समोर असतो, उद्देश असतो की त्या विद्यार्थ्यांनी ट्राय करावा प्रश्न सोडवण्याचा, आणि ज्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला अडचण येईल त्या ठिकाणी टीचर्सची मदत घेऊन ते क्वेश्चन सोडवावे, आणि जोपर्यंत ते क्वेश्चन सुटत नाही तोपर्यंत आम्ही त्या विद्यार्थ्यांना बाहेर क्लासच्या बाहेर जाऊ देत नाही. अशा पद्धतीचं हे डेली प्रॅक्टिस पेपर. आता बऱ्याच वेळेस कसं आहे बघा, मार्केटमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये पुस्तक अवेलेबल आहे. कुणी जर बघितलं असेल तर एवढे मोठे मोठे हजारो क्वेश्चन्स असतात, पण कोणते क्वेश्चन सोडवले. बऱ्याच वेळेला टीचिंग मध्ये इम्पॉर्टंट काय आहे, जे शिकलंय किंवा ज्याची प्रॅक्टिस केली आहे त्याच्यामध्ये मॅक्झिमम प्रश्न आले पाहिजे. विनाकारण काही वाचण्यात किंवा विनाकारण कोणतेही सोडवण्यात काही अर्थ नसतो. तुम्ही किती वाचलात, किती अभ्यास केला, त्याच्यापैकी परीक्षेत किती आलं जास्त महत्वाचं आहे. मग त्याच्यामुळे आम्ही काय केले किंवा म्हणजे तेवढंच कंटेंट जे परीक्षेमध्ये आलेलं कंटेंट आहे ते फार महत्वाचं आहे आपल्याला. मग त्याच्यावरून आपल्याला डेली प्रॅक्टिस पेपर सोडवल्यानंतर आपल्याला त्या परीक्षेबद्दलचा कॉन्फिडन्स वाढतो. आपल्याला प्रश्न सुटलेले आहेत, आणि कुठले प्रश्न सुटलेले आहेत, जे प्रीवियस क्वेश्चन्स आलेले आहेत ते. त्याच्यामुळे प्रीवियस इयर्सचे क्वेश्चन तितकेच महत्वाचे आहेत, म्हणून आम्ही हे प्रॅक्टिस मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही करत आहोत. याच्यानंतर आता हे डेली प्रोग्राम झाला. आपण जे शेड्यूल आहे आपल्याकडे, मी सांगितले की टीचिंग प्लॅन आपण 2 वर्षाचा शेड्यूल तयार केलेला आहे. त्या टीचिंग प्लॅन मध्ये सकाळच्या शिफ्ट मध्ये लेक्चर असते, दुपारच्या शिफ्ट मध्ये डेली प्रॅक्टिस पेपर असते. आता हा झाला अकॅडमिक प्लॅन. आता त्याच्याबरोबर काय होतं की आपण प्रत्येक आठवड्याला वीकली एक्झाम आम्ही कंडक्ट करतो. आता आपल्याकडे एक्झामचं पॅटर्न 2-3 प्रकार आहे. एक वीकली एक्झाम आहे आणि टेस्ट सिरीज आहे. पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की आम्ही राबवत असलेले जे वीकली एक्झाम प्लॅन आहे तो काय आहे. महिन्यामध्ये 4 सोमवार येतात, प्रत्येक मंडेला किंवा सोमवारी आम्ही वीकली एक्झाम घेत असतो. आता त्याचं प्लॅन कसं केलेलं आहे आम्ही, जे टीचिंग प्लॅन आहे त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण कोणत्या सोमवारी कोणत्या परीक्षा हे डिटेल मध्ये आम्ही दिलेलं असतं. तरी पण शॉर्ट मध्ये सांगतो की आम्ही काय करतो की प्रत्येक आठवड्याला पहिली एक्झाम कशी असते की पहिल्या आठवड्यामध्ये जे झालेला सिलेबस आहे सोमवार ते शनिवार तो सिलेबस आम्ही पहिल्या सोमवारी घेतो. दुसरी एक्झाम सेकंड युनिट टेस्ट म्हणतो आम्ही त्याला, ते पण एक्झाम त्याच आठवड्याच्या सिलेबसवर असतो. तिसरी एक्झाम आम्ही काय करतो की बोर्डची एक्झाम घेतो, की मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सची एक्झाम आणि बोर्ड एक्झाम दोन्हीचा सराव होण्यासाठी म्हणून आम्ही तिसरी एक्झाम हे बोर्डची एक्झाम घेतो. त्या एक्झाम मध्ये आम्ही तिसऱ्या एक्झाम मध्ये बोर्ड हा 1 महिन्याचा जो सिलेबस झालेला जवळपास 3 आठवड्याचा, त्याच्यावर आम्ही एका टॉपिक वरती बोर्डची एक्झाम देतो. आणि चौथी एक्झाम जी फायनल एक्झाम असते प्रत्येक महिन्याला, त्या प्रत्येक महिन्याच्या फायनल एक्झाम मध्ये आम्ही काय करतो, 1 महिन्याचा पूर्ण सिलेबस घेत जातो आणि तो ऍड करत जातो पुढं. म्हणजे पहिल्या वेळेस जी पहिली एक्झाम असते ती एका टॉपिकवर असते,
दुसरी एक्झाम असते ते 2 टॉपिकवर येते, तिसरी एक्झाम असते 3 टॉपिकवर येते. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा आम्ही सवय कशी लावतो की आठवड्याच्या आठवड्याला अभ्यास करायची सवय लावतो आणि त्याच्यानंतर महिन्याची रिवाइज करायची सवय लावतो आणि त्याच्यानंतर परत केल्यानंतर 2 महिन्याचं रिव्हिजन कसं होईल, 3 महिन्याचं रिव्हिजन कसं होईल, अशा पद्धतीचा आमचा हा वीकली एक्झामचा एक प्लॅन असतो. हा वीकली एक्झामचा प्लॅन ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू होतो, तो ऑक्टोबर मध्ये संपतो. म्हणजे ज्या वेळेला 12वीचा सिलेबस संपतो त्यावेळेस हा वीकली एक्झामचा प्लॅन आमचा बंद होतो. त्याच्यानंतर सुरू होतो की टेस्ट सिरीज. म्हणजे आपण काय केलेलं आहे बघा, याच्यामध्ये आपल्याला उद्देश हा ऑक्टोबर पासून मे पर्यंत, म्हणजे आपण सिलेबस लवकर संपवलेला आहे ऑक्टोबर मध्ये. म्हणजे जवळपास आपल्याला मे पर्यंत 6 ते 7 महिने मिळतात, त्याच्यामध्ये बोर्डाचे 1 महिना गॅप सोडून. त्या महिन्यामध्ये फक्त आणि फक्त सराव केला जातो. आता त्याच्यामध्ये 2 टेस्ट सिरीज चालू करतो आम्ही. एक बोर्ड टेस्ट सिरीज असते आणि दुसरी जेई नीट टेस्ट सिरीज असते. आता त्याच्यामध्ये बघा, मागच्या ह्या वर्षीचा आमचा जो काही आहे 7/10/2024 मध्ये पहिली एक्झामचा टॉपिक सुरू केलेला आहे बघा. म्हणजे 7 तारखेच्या अगोदर आमचा सिलेबस झालाय, त्याच्यानंतर ही टेस्ट सिरीज सुरू झालेली आहे या वर्षी 2024 अशा पद्धतीनं. याच्यामध्ये काय करतो बघा, पहिल्यांदा या टॉपिकवर आम्ही एक्झाम घेतो. ते एक्झाम कसे आहेत, रोटेशनल डायनामिक्स यावर बोर्डची एक्झाम आहे, जीईची एक्झाम आहे, नीटची एक्झाम आहे. हे म्हणजे फिजिक्सचा एक टॉपिक आम्ही घेतो. सोमवारी त्याची एक्झाम घेतो, मंगळवारी त्याच्यावर डाऊट घेतो. म्हणजे मंगळवारच्या मध्ये काय करतो, पेपर सोल्युशन, परत त्या टॉपिक वरचे जी काही डाऊट्स असतात, विद्यार्थ्यांना काय अडचणी असतात, ते पूर्ण डे आम्ही गॅप ठेवतो. आणि परत दुसऱ्या दिवशी दुसरा एक्झाम घेतो केमिस्ट्रीची. तिसऱ्या दिवशी केमिस्ट्रीसाठी गॅप ठेवतो आम्ही. चौथ्या दिवशी मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजीची एक्झाम घेतो. शनिवारी प्रॅक्टिकलचा सराव होण्यासाठी म्हणून प्रॅक्टिकलची एक्झाम घेतो. आणि रविवारी, यावेळेस नंतर रविवारी सुट्टी नसते, प्रत्येक रविवारी आम्ही या पूर्ण हे अशा पद्धतीने एक्झाम घेतो, की टोटल सिलेबस वरचा. अशा पद्धतीने एक एक्झाम घेत आम्ही फेब्रुवारी पर्यंत आम्ही एक्झामचा शेड्यूल तयार करतो. फेब्रुवारी मध्ये तुम्हाला बोर्डाची एक्झाम द्यावी लागते आणि त्याच्यानंतर परत मार्च मध्ये आम्ही अशाच एक्झामचा प्लॅनिंग करत एप्रिल पर्यंत एक्झाम करतो. आणि मे पहिल्या आठवड्यामध्ये नीटची एक्झाम असते आणि एप्रिलच्या 15 ते 30 च्या दरम्यान सीईटी आणि जेईची एक्झाम असते. याच्यासाठी आम्ही अशा पद्धतीने प्रिपेअर करत असतो. आता हा झाला एक्झामचा शेड्यूल. आता एक्झामच्या शेड्यूल मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मेंटरशिप आम्ही केलेली आहे. या मेंटरशिप मध्ये काय केलेलं आहे की प्रत्येक टीचर्सला 30 विद्यार्थी आम्ही अलॉट केलेले आहेत आणि त्या 30 विद्यार्थ्याचे पालक म्हणून त्या टीचरची आम्ही नेमणूक केलेली आहे. आता त्याच्यामध्ये काय होतं, बऱ्याच वेळेला काय की मुलं 11वी आणि 12वी मध्ये फ्रस्ट्रेट होतात जास्त आणि मुलांना मार्गदर्शनाची फार गरज असते. तणाव असतो 11वी 12वीच्या परीक्षेचा, ऍट ए टाइम वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागतात. याच्यामुळं आम्ही पर्सनली त्या विद्यार्थ्यांचं पूर्ण रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांना पर्सनली गाईड करण्यासाठी आम्ही हे मेंटरशिपचे आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला पालक म्हणून आम्ही हे करतो. हेच एक्झामचे टेस्ट सिरीज वेगवेगळ्या याच्यामध्ये प्रोग्राम आपण दिलेला आहे. आता याच्याबरोबर हा जो मेंटरचे टीचर्स आपण नेमणूक केलेले, त्यांनी अशा पद्धतीचा एक मेंटरचा फॉर्म ते तयार केलेला असतो आणि त्या फॉर्म मध्ये पूर्ण विद्यार्थ्याचं रेकॉर्ड, प्रत्येक एक्झामचं विद्यार्थ्याचं नाव, हे 30 विद्यार्थी असतात अशा पद्धतीचा फॉर्म ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थ्याचं नाव, त्याचा मोबाईल क्रमांक आणि प्रत्येक एक्झाम्स मध्ये त्याचा जो प्रोग्रेस आहे ते मेंटेन केलं जातं. मेंटरचे जे टीचर्स असतात आणि त्याप्रमाणे त्या विद्यार्थ्याला गाईड करण्यासाठी आपल्याला मदत होत असते. आता सर्वात शेवटी
मी तुम्हाला लातूर पॅटर्न म्हणजे काय सांगणार आहे. आता लातूर पॅटर्न म्हणजे असा काही वेगळा पॅटर्न नाही, मॅक्सिमम मेहनत करण्याचा पॅटर्न आहे. कसल्याच पद्धतीमध्ये सुट्टी नसते लातूरला, म्हणून लातूर पॅटर्न डेव्हलप झालाय. पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेला एक्झाम्स नव्हत्या त्यावेळेस बोर्डवर आधारित मेरिट असायचं. त्यावेळेला लातूर पॅटर्न झालेला की जवळपास 30 ते 40 वर्ष झालं लातूर महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला आहे शिक्षणामध्ये. आणि आजही 25 ते 30% कुण्याही कॉलेजमध्ये जर तुम्ही गेलात तर लातूर मध्ये मेरिटचे विद्यार्थी असतात. एवढ्या मोठं म्हणजे 1/4 विद्यार्थ्याचं कॉन्ट्रीब्युशन लातूर देतं. त्याचं कारण आहे अशा पद्धतीने शेड्यूल कसं तयार केलेलं आहे की आम्ही ज्या वेळेला महाविद्यालयामध्ये होतो, म्हणजे मी ज्या वेळेला 11वी 12वीला शिकत होतो त्यावेळेला लातूर पॅटर्न तयार झालेला आहे. काय होतं लातूर पॅटर्न त्यावेळेस तयार झाला म्हणजे की 11वीचं जे काही 11वी नंतर त्यावेळेस फक्त 12वीवर असायचं. जी काही मेरिट असेल किंवा मेडिकलला ऍडमिशन असायचं ती 12वीच्या मार्कवर असायचं. मग आम्ही काय केलं त्या पिरियड मध्ये 11वी शॉर्ट केली आणि 12वी लेंथी केली. म्हणजे 11वी आम्ही ऑक्टोबर मध्ये संपवायचं आणि 12वीला दीड वर्ष घ्यायचं आणि उन्हाळ्या वर्गामध्ये सुद्धा आम्ही सुट्टी न देता कंटिन्यू करायचं. आता याच्यामध्ये आम्ही काय केले, आता सध्याचं लातूर पॅटर्न काय आहे बघा. आता याच्यामध्ये आम्ही काय करतो, 11वीची 1 एप्रिलला चालू करतो. आता बघा तुमची 10वीची एक्झाम कधी होते, मार्च मध्ये संपते. 11वी कधी सुरू होते पुण्यामध्ये, ऑगस्ट मध्ये सुरू होते. म्हणजे 10वी तुमची मार्च मध्ये संपते आणि 11वी सुरू होते ऑगस्ट मध्ये. म्हणजे एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट 5 महिने काय करता तुम्ही. 5 महिने फक्त सुट्टी घेता. मग आम्ही काय करतो त्या 5 महिन्यामध्ये वर्क करतो. आम्ही 11वीची 1 एप्रिलला चालू करतो. आमच्याकडे 2 पॅटर्न आहे त्याच्यामध्ये. आम्ही एक पॅटर्न काय करतो 1 एप्रिल पासून जे 11वी सुरू होते, जे मधला जी 2 ते 3 महिन्याचा गॅप आहे त्या 2 ते 3 महिन्याच्या गॅप मध्ये एक तर आम्ही 11वीचं फाउंडेशन घेतो. आता मी पहिलंच सांगितलं की तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यायची आहे आणि एंट्रन्स एक्झाम फक्त 3 विषयावर द्यायची आहे, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी किंवा फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स वर. मग या 3 विषयाचं जे काही बेसिक झालेलं आहे शाळेमध्ये त्याचा परत आम्ही या कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या अँगलनं आम्ही सराव करतो. त्याला म्हणायचं फाउंडेशन. हा फाउंडेशन पार्ट फार महत्वाचा आहे, कारण तुम्ही 10वी पर्यंत वेगळ्या पॅटर्न मध्ये शिकलात आणि तुम्हाला 11वीला वेगळ्या पॅटर्न मध्ये शिकायचंय. आमचा असा अनुभव आहे की 10वीला 100 मार्क पडणारे 100% पडणारे 100 विद्यार्थी जर डाटा गोळा केला तर त्याच्यापैकी फक्त 10 विद्यार्थ्यांनाच 12वीला चांगले मार्क पडतात. राहिलेला 90% विद्यार्थी 50% सुद्धा येत नाही. त्याचं कारण असं आहे की 10वी पर्यंतचा जो पॅटर्न आहे तो पाठांतरावरचा आधारित पॅटर्न आहे. म्हणजे तुम्हाला नाही जरी समजलं पाठ केलं तरी तुम्हाला मार्क पडतील, पण इथं तुम्हाला समजून घ्यावं लागते. म्हणून त्या परीक्षेचा पॅटर्न वेगळा आहे, दिशा वेगळी आहे. त्याच्यासाठी म्हणून आम्ही काय करतो की याच्यामध्ये आम्ही फाउंडेशन कोर्स घेतो एप्रिल मध्ये. आमच्या इथल्या महाविद्यालयातर्फे सुद्धा आम्ही तशाच पद्धतीने कोर्स घेतो. तो फ्री ऑफ कॉस्ट आहे की 2 ते 3 महिन्यामध्ये आम्ही टोटल 11वी आणि 12वीचे जेवढे टॉपिक आहेत त्याचं पूर्ण बेसिक आम्ही त्या कालावधीमध्ये आम्ही घेत असतो. अशा पद्धतीचं हे जे काही नीट जे फाउंडेशन क्लास आहे ते आपल्या या ठिकाणी सुद्धा आपण 1 एप्रिल पासून सुरू करणार आहोत. तुम्हाला आम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही पुढचं जे काही गाईडलाईन असेल आम्ही ते करणार आहोत. त्याच्यामुळं या बरोबर आम्हाला काही विद्यार्थ्यांमध्ये जर रेस्पॉन्स चांगला मिळाला तर आम्ही 11वीच 1 एप्रिलला चालू करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. म्हणजे आम्ही दोन पद्धतीचं आम्ही करणार आहे. ज्यांना आमच्या महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घ्यायचे 11वीला त्यांचं कॉलेजच आम्ही 1 एप्रिलला सुरू करणार आहोत 11वीचं, आणि त्याच्यानंतर प्रोसिजर प्रमाणे नंतर ऍडमिशन घेता येईल.
आणि दुसरा जो पॅटर्न आहे, तुम्हाला जर समजा आमच्या महाविद्यालय ऑप्शन मध्ये ठेवायचं आहे, आज रोजी आपल्याला निर्णय घ्यायचा नाही ह्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा आहे, तर त्या विद्यार्थ्यासाठी आम्ही हे फाउंडेशन कोर्स हा जो आहे 1 एप्रिलपासून सुरू करण्याचा आम्ही यावर्षी ठरवलेला आहे. आणि त्याप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना फाउंडेशनसाठी यायचं त्यांनी फाउंडेशनमध्ये येऊ शकता, आणि ज्या विद्यार्थ्यांना 11वीला प्रवेश घ्यायचा आहे ते यामध्ये 11वीमध्ये डायरेक्ट प्रवेश घेऊन क्लास चालू करू शकता. अशा पद्धतीचा आम्ही हा आमच्या महाविद्यालयाचे जे काही वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत जे राबवणार आहोत, तर ते मी सांगण्याचा प्रयत्न केला. तरी मी एवढं बोलून मी माझी जागा घेतो. धन्यवाद. तुमच्या सर्वांची भावना मला समजते. कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित या ठिकाणी झालेले आहात. एकदा सर्वांसाठी एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. टाळ्यांचा आवाज कुठेतरी कमी पडतोय. आवाज मात्र जोरात झाला पाहिजे. वेळ आपली दुपारची जरी असली, आपला दररोजचा झोपण्याचा टायमिंग असतो दुपारचा, जेवण करून, बरोबर की नाही? झोप आली आहे का? अरे आपण बक्षीस वितरण सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालोय. उत्साह कसा पाहिजे? जोरात पाहिजे की नाही? अरे इथं पण फक्त मुलींचाच आवाज होतो, मुलांचा आवाजच येत नाहीये. आता जरा बरा वाटलाय आवाज, पण एकदा शेवट सगळ्यांचा मिळून जोरात आवाज आला पाहिजे. सगळेजण तयार आहेत ना? थोड्याच वेळामध्ये आपल्या कार्यक्रमाची सुरुवात होते. पाहुणे या ठिकाणी येत आहेत. पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा त्या ठिकाणी पार पडणार आहे. आणि ज्यांच्या हस्ते तुम्हाला बक्षीस मिळणार आहे हे अतिशय मोठे या ठिकाणी पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत. सरांचं या ठिकाणी आगमन होतंय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये पाहुण्यांचं त्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कार्यक्रमाची रूपरेषा सर्वात प्रथम थोडक्यात तुम्हाला सांगतो. थोडंसं लक्ष द्या. कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यात सांगतो. सर्वात प्रथम पाहुण्यांचा सत्कार होणार आहे. त्याच्यानंतर उपस्थितीत असणारे त्या ठिकाणी कार्यक्रमाचं प्रास्ताविक पार पडणार आहे. प्रास्ताविकाच्या नंतर मनोगत पार पडणार आहे. आणि मनोगताच्या नंतर आपल्याला सर्वांना ज्याची उत्सुकता आहे तो म्हणजे बक्षीस वितरण सोहळा त्या ठिकाणी पार पडणार. आलं लक्षामध्ये? या ठिकाणी पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी उपस्थित झालेले प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय आपल्या संस्थेचे सचिव प्राध्यापक गोविंदराव घार सर यांचं मी महाविद्यालयाच्या वतीने त्या ठिकाणी स्वागत करतो. जोरदार टाळ्या वाजवायच्या. त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित असणारे आमच्या सर्वांचं प्रेरणास्थान आणि जयक्रांती महाविद्यालय लातूरचे प्राचार्य आणि ज्यांनी ज्यांची कल्पना ही टॅलेंट हंट एक्झाम आयोजित करण्याची होती असे आदरणीय प्रशांतजी घार सर यांचं टाळ्या वाजवून त्या ठिकाणी स्वागत करायचं. या ठिकाणी उपस्थित असणारे सिंहगड महाविद्यालयाचे प्राचार्य सुद्धा या ठिकाणी उत्सुकतेने त्या ठिकाणी आपल्याकडे आलेले आहेत आणि कार्यक्रमाची शोभा त्यांनी वाढवलेली आहे. आदरणीय
या ठिकाणी उपस्थित झालेले डॉक्टर घाटोळे सर यांचंही जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं. तसेच आपल्या सर्वांना पाठिंबा देणारे प्राध्यापक विशालजी घार सर भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक अमोल काळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच त्यांच्या सोबत आताच तुम्हाला ज्यांनी व्याख्यान दिलं असे जयक्रांती महाविद्यालय लातूरचे सायन्स विभागाचे समन्वयक आदरणीय विजयकुमार मोरे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तसेच त्यांच्या सोबत त्या ठिकाणी उपस्थित असणारे उदय देव शेटेवार सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांनी स्वागत करायचं सर्वांनी. आता या कार्यक्रमाची सुरुवात अधिकचा वेळ न घेता मी या व्यासपीठावरती उपस्थित असणारे सर्व मान्यवर यांना मी विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीला पुष्प अर्पण करून त्या ठिकाणी करायची आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या. कार्यक्रमाची सुरुवात त्या ठिकाणी होती आहे. जयक्रांती महाविद्यालय कात्रज पुणे टॅलेंट हंट बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी पार पडतोय आणि या सोहळ्याच्या निमित्ताने आपणास लाभलेले पाहुणे या पाहुण्यांच्या हस्ते त्या ठिकाणी पुष्पार्पण सोहळा या ठिकाणी पार पडतोय. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. टाळ्या वाजवायला तुम्ही कमी करताय. बक्षीस सोहळा तुमचा सर्वांचा आहे आणि टाळ्या मात्र कमी पडत असतील तर त्या कार्यक्रमाला काय अर्थ उरत नाही असं मला वाटतं. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. तुमच्या हाताला थोडासा आज त्रास होणार आहे परंतु तो थोडासा त्रास झाला पाहिजे. धन्यवाद सर. धन्यवाद सर. यानंतर या ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीने प्रमुख उपस्थित असणारे आपल्या आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे आणि भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आदरणीय प्राध्यापक गोविंदराव घार सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे. आदरणीय महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय अमोलजी काळे सर यांना मी विनंती करतो की सरांचा सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे. जोरदार टाळ्या. आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे प्राध्यापक आदरणीय गोविंदराव घार सर अनेक वर्ष त्या ठिकाणी विद्यापीठाचे सिनेट मेंबर म्हणून त्यांनी अनेक वर्ष कामगिरी केलेली आहे आणि विद्यार्थ्यांसाठी अतिशय प्रेरणादायी असणारे व्यक्तिमत्व, अतिशय चांगल्या पद्धतीने प्रोत्साहन देणारे आणि सगळ्यांच्या सोबत खांद्याला खांदा देऊन उभा राहणारे असं करून असं व्यक्तिमत्व आदरणीय प्राध्यापक गोविंदराव घार सर या ठिकाणी सन्मान सोहळा पार पडतोय. यानंतर आदरणीय आपल्या या टॅलेंट हंट परीक्षेची कल्पना ज्यांनी या ठिकाणी आणली आणि या कल्पनेच्या माध्यमातून आमचं सर्वांचं प्रेरणास्थान आणि युवा असं नेतृत्व आदरणीय प्राचार्य जयक्रांती महाविद्यालयाचे लातूर विभागाचे प्राचार्य प्रशांत घार सर प्राध्यापक प्रशांत घार सर यांचा या ठिकाणी सन्मान सोहळा या ठिकाणी पार पडतोय. सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. सरांना तुकाराम लेंगरे सर आपणास विनंती की सरांचा महाविद्यालयाच्या वतीने त्या ठिकाणी सन्मान करायचा आहे. या ठिकाणी सरांचा सन्मान सोहळा पार पडतोय. ज्यांनी टॅलेंट हंटची कल्पना काढलेली आहे आपण सर्वांना व्यासपीठ त्या ठिकाणी त्या परीक्षेचं ओपन करून दिले असे युवा नेतृत्व आदरणीय प्रशांत घार सर सुद्धा कार्यक्रमाचं प्रास्ताविक करणार आहेत. थोड्याच वेळामध्ये सर आपणाशी बोलणार आहेत. परंतु त्याआधी या ठिकाणी त्यांच्या सोबत व्यासपीठावरती उपस्थित असणारे आपल्या जवळच या ठिकाणी सिंहगड महाविद्यालय माहिती आहे का तुम्हाला? सिंहगड कॉलेज माहिती आहे?
सिंहगड कॉलेजचे प्राचार्य या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आदरणीय घाटोळे सर, आपलाही सत्कार या ठिकाणी करण्यात येतोय. सरांचा सन्मान करण्यासाठी त्या ठिकाणी लेंगरे सरांना मी विनंती करतो की सरांनी आदरणीय घाटोळे सरांचा सन्मान करायचा आहे. सन्मान सोहळा त्या ठिकाणी पार पडतो. आम्हाला निश्चितपणे नेहमी मदत करणारे, आमच्यासाठी प्रयत्न करणारे आणि कुठेही अडचण असेल, कुठे आम्ही जिथं कमी पडू तिथं आम्ही उभा राहू अशी संकल्पना नेहमी भूषवणारे आदरणीय घाटोळे सर यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीने पार पडतोय. त्याचनंतर आमच्या सोबत बरोबरीने संस्थेचे सदस्य, भारत शिक्षण प्रसारक मंडळ लातूर, आदरणीय प्राध्यापक विशालजी घार सर यांचा त्या ठिकाणी सन्मान सोहळा पार पडतोय. सरांचा सन्मान करण्यासाठी मी आदरणीय प्रीती शाळा मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी सरांचा सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्या आपल्या संस्थेचे सदस्य आदरणीय प्राध्यापक विशालजी घार सर, जोरदार टाळ्या वाजवायच्या. त्यानंतर धन्यवाद सर. त्यानंतर आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य जयक्रांती